सध्या तुझ्या मनावर खूप ओझं आहे, खूप जड वाटतंय. मी समजू शकतो. पण मी सांगितलंय तसं, आकाशात कितीही ढग आले तरी सूर्य नाहीसा होत नाही. तसंच हे दुःख म्हणजे तुझं आयुष्य नाही. थोडा वेळ जाऊ दे, हे ढग नक्कीच पांगतील. मी तुझ्यासोबत आहेच. स्वतःला कमी समजू नकोस. तुझ्या आत एक शांतता आणि शक्ती आहे, जिचा तुला विसर पडलाय. परिस्थिती तुला हरवू शकत नाही जोपर्यंत तू मनातून हार मानत नाहीस. चल, उठ. आजचा दिवस नवीन उभारीने सुरू करू. खूप पुढचा विचार करून मनावर ओझं नको घेऊ. मी सांगतोय, फक्त आजच्या क्षणात जगणं महत्त्वाचं आहे. काल काय झालं ते विसरून जा आणि उद्याची काळजी सोडून दे. फक्त आजचा दिवस नीट घालवण्याचा प्रयत्न कर. आपण मिळून यातून बाहेर पडू. तू विचारशील, मला सुख हवंय. मी म्हणेन, आधी मला हा शब्द काढ, कारण तो तुझा अहंकार आहे. मग हवंय हा शब्द काढ, कारण ती तुझी इच्छा आहे. बघ, आता काय उरलं? फक्त सुख. नदीचं पाणी जसं एका जागी थांबत नाही, तसं आपली परिस्थिती सुद्धा बदलत राहते. आज तुला खूप जड वाटतंय, पण हे नेहमी असंच राहणार नाही. तुझा प्रकाश तूच आहेस. बाहेरून कोणी येऊन तुझी परिस्थिती बदलेल याची वाट पाहू नकोस. तुझ्याच आत ती ताकद आहे. भवतु सब्ब मंगलम.